आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या गोदा घाटावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। प्रशासनाने नदीकाठच्या सगळ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि खबरदारी म्हणून गोदा घाट परिसरातील दुकानं सुद्धा हटवण्यास सुरुवात केली आहे। नाशिकमधून ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये सुद्धा गोदा घाटावरती पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे रामकुंडावरील लहान मोठी सगळी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत आणि गोदा घाटची दुकानं हटवण्यास सुद्धा प्रशासनाने सुरुवात केली आहे। तर गंगापूर धरणावरून अभिजित सोनवणे आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। अभिजित, गंगापूर धरणावरती नेमकं काय परिस्थिती आहे? गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागच्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि परिणामी गंगापूर धरण आता 80% भरलं आहे। या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर गंगापूर धरणाचा हा अथांग जलाशय आपल्याला बघायला मिळेल। मागच्या काही दिवसांपासून गंगापूर धरणामध्ये मुसळधार पाऊस धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होतोय आणि परिणामी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जी आहे ती सुरू झालेली होती आणि आता 80% धरण भरलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये आता गंगापूर धरणातून साधारणपणे 500 क्युसेक वेगाने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग पुढच्या काही वेळामध्ये सुरू केला जाणार आहे आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने पाण्याचा हा जो विसर्ग आहे तो वाढवला जाणार आहे। मी कॅमेरामनला विनंती करतो की दुसऱ्या बाजूला धरणाचे हे जे गेट आहेत हेच गेट पुढच्या काही वेळामध्ये आता या ठिकाणी उघडण्यात येतील आणि मग या गेटमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो पुढे गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू केला जाणार आहे। साधारणपणे विसर्ग सुरू केल्यानंतर दुपारनंतर हे पाणी जे आहे ते नाशिकमध्ये रामकुंड गोदा घाटाच्या परिसरामध्ये पोहोचेल आणि त्यामुळे गोदा घाटाच्या परिसरामध्ये देखील गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे। गोदावरीला पूर येण्याची देखील शक्यता असल्यामुळे आता प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। गोदा काठावरची जी लहान मोठी दुकानं आहेत ती देखील आता प्रशासनाकडून हळूहळू हलवली जात आहेत। सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात येत आहे। आपण जर गंगापूर प्रमाणेच विचार केला तर दारणा धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे नक्कीच आपण पाहतोय। अभिजित, तुम्ही दिल्या माहितीनुसार आपण गंगापूर धरणावरती काय परिस्थिती ही सगळी बघतोय। तिथून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। 500 क्युसेक वेगाने हा विसर्ग करण्यात येतोय आणि त्यामुळे आता गोदा घाटावरती पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। अभिजित, धन्यवाद या सर्व सविस्तर माहितीसाठी।